रामकृष्ण हरी माऊलींना सर्वांना गौरीचा नमस्कार. तर कशा आहात सर्व? आज आपण बनवतोय श्रावण सोमवार विशेष साबुदाणा बर्फी बनवायची. आपल्याला साबुदाणा बर्फी बनवण्यासाठी इथे घ्यायचे 1 वाटी शेंगदाणे, 1 वाटी शेंगदाणे, 1 वाटी साबुदाणा, 1 वाटी साखर, वेलची घेतलेली आहे ती बारीक करून घ्यायची. आपल्याला साखरेमध्येच बारीक करून घेतलेली मी ती, पण तुम्हाला दाखवण्यासाठी इथे घेतलेली आहे. आणि थोडेसे घ्यायचे आपल्याला काजू बदाम. तर मी थोडेसे काजू बदाम पण घेतलेले आहेत, तर ते पण आपल्याला याच्यात बारीक दळून घ्यायचे. त्याच्यानंतर गावरान तूप पण शिजते. गावरान तुपाची पण गरज पडणार आहे, दुधाची पण गरज पडणार आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, कुठून बघते कुठून नाही मला कळवा. माझीवाली जर रेसिपी आवडत असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करत जा. तर चला रेसिपीला सुरुवात करूया. साबुदाणा सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला भाजून घ्यायचा आहे. शेंगदाणे पण भाजून घ्यायचे थोडेसे आरळ आणि मस्तपैकी त्याच्यावाले टरकल पूर्ण व्यवस्थित काढून घ्यायचे. तर आपण साबुदाणा भाजून घेऊया. तूप पण शिजतंय ते तूप बघूया. इथे बघा गावरान तूप आपल्याला शिजतंय. त्याचा लोण्याचा गोळा तयार करून घेतला होता मी मिक्सरमध्ये आणि छान असं मस्तपैकी हळूहळू खाली चाललेलं आहे. 1 मिनिट वरचं झाकण काढून घेऊया. बघा तूप कसं शिजतंय, खाली ऑटोमॅटिक खाली गळतंय ते व्यवस्थित. तिकडे तूप पण शिजतंय आणि आता आपण इकडं साबुदाणा भाजून घेऊया, शेंगदाणे भाजून घेऊया. तोपर्यंत आपल्याला तूप लागणार आहे, गावरान तूप. तर ते तुपाची पण गरज पडणार आहे म्हणून मी तुम्हाला तूप दाखवलं. तर आता हे आपण साबुदाणा छान असं भाजून घेऊया. इथे आपण साबुदाणा भाजून बारीक दळून घेतलेला आहे आणि चाळून घेतलेला आहे. एकदम बारीक पावडर अशी झालेली आहे, मस्तपैकी छान असं झालेलं आहे. आणि इथं आपण शेंगदाणे भाजून आणि त्याच्यामध्ये काजू बदाम टाकून बारीक करून घेतलेले. आणि इथं थोडेसे आपल्याला जाडसर शेंगदाणे लागणार आहेत. त्याच्यावाले मी अर्धले शेंगदाणे बनवून घेतलेले आहेत, ते अर्धी वाटी घेतलेली आहे. आणि 1 वाटी साखर, त्याच्यामध्ये हिरवी वेलची दळून घेतलेली आहे. तर आता आपण बर्फी तयार करायला घेऊया. इथे आपण गॅस पेटून घेतलेला आहे. गावरान तूप घालून घ्यायचं आहे. 1 मोठा चमचा मी तूप घालून घेतले, गावरान तूप. आणि अजून 1 चमचा घालून घेते. 2 चमचे मी तूप घालून घेतलं. म्हणजे ते जवळजवळ पोहे खायचे 4 टीस्पून असं आपल्याला तूप झालेलं आहे. तूप थिजलेलं आहे म्हणून मी एकदम मोठे म्हणजे अर्धी वाटी मी तूप घालून घेतलं. इथं तूप छान असं आपण मस्तपैकी थोडंसं गरम होऊन द्यायचं. इथं तूप छान असं गरम झालेलं आहे. याच्यात आपल्याला हे अर्धले शेंगदाणे घालून घ्यायचे. याच्यात तुम्ही काजू बदाम अर्धले करून घातले तरी चालतं, कारण की ते बर्फी खायला खूप छान लागते, टेस्टी लागते अधूनमधून थोडंसं जाडसर. आणि जर समजा तुम्हाला नको आहे तर मग नका घालू, नाही घातले तरी काही हरकत नाही. छान असे फ्राय होऊन द्यायचे. त्याच्यानंतर मग आपल्याला इथे हे काजू बदाम आणि शेंगदाण्याचं कूट घालून घ्यायचं. गॅस कमी ठेवायचा, फुल नाही करायचा. छान असे फ्राय झालेले. आता हे काजू बदाम आपल्याला घालून घ्यायचे. शेंगदाण्याचा ते साबुदाण्याचा बारीक करेल पीठ घालून घ्यायचं. छान असं हलवून घ्यायचं. खाली दाबून नाही द्यायचं, गॅस कमी ठेवायचा आहे. तर इथं मस्तपैकी छान असं आपल्याला सगळं एकत्र मिश्रण तयार झालेलं आहे. आपण त्याच्यामध्ये पिठी साखर घालून घ्यायची 1 वाटी. हलवून घ्यायची छान अशी. सगळं मिश्रण एकत्र नीट व्यवस्थित करून घ्यायचं. साखर पूर्णपणे आपल्याला मिक्स झाली पाहिजे. मिश्रण इथं खूप छान असं एकत्र झालेलं आहे. आता आपण याच्यात दूध घालून घेऊया थोडं थोडं करून. दूध गरम आहे, गार घेतलं तरी काही हरकत नाही. छान असं मिश्रण एकत्र करून घ्यायचं. गॅस कमीच ठेवायचा, फुल नाही करायचा. तर इथे बघा
छान असं दूध आटून गेलेले आहे. आपल्याला अजून एक चमचा तूप घालून घ्यायचं याच्यात. तर चमचा बघा मी किती फुल गच्च भरून घेतलेलं आहे. असंच तुम्ही पण गच्च फुल भरून घ्यायचा. आणि जर समजा तुमच्याकडे तुम्हाला शेंगदाणा तेल वापरायचं तर तेल वापरलं तरी काही हरकत नाही. आता छान असं मस्तपैकी हलवून घ्यायचं. तुम्हाला मी साबुदाण्याचे लाडू सांगितलेले कसे बनवायचे, गुळाची बर्फी सांगितलेली साबुदाणा घालून कशी बनवायची. आता ही बर्फी आहे, साबुदाण्याचीच बर्फी आहे. सोमवार विशेषसाठी आपल्याला श्रावण सोमवार चालू होतात, तर त्याच्यासाठी आपल्याला ही बर्फी बनवायची आहे. तर याच्यामध्ये आपण भगर वगैरे काही घातलेली नाही, काजू बदाम शेंगदाणे बस एवढंच घातलेलं आहे. तर खूप छान अशी ही बर्फी होती. तर आता इथं आपल्याला बॅटर खूप छान असं मस्तपैकी झालेलं आहे. आपण गॅस बंद केला तरी चालेल. आता आपल्याला बॅटर आपल्याला कढई सोडायला लागलेलं आहे. तर आता आपण गॅस बंद करूया. छान असा गोळा तयार झालेला आहे. तर इथं आपण गॅस बंद करून टाकलेला आहे. आपल्याला बॅटर छान असं मस्तपैकी झालेलं आहे बर्फीचं. ते आता कढई सोडायला लागली त्यावेळेस आपण कुठलाही पदार्थ बनवतो त्यावेळेस आपल्याला बॅटर कढई सोडतं त्यावेळेस समजायचं आपल्याला बॅटर तयार आहे म्हणून. तर बघा किती छान असं मस्तपैकी बॅटर तयार झालेलं आहे. आता आपण ते एका ताटामध्ये किंवा तुम्ही एखाद्या बर्फीचं भांडं असतं त्याच्यात काढलं तरी चालन, सेट केलं तरी चालन. आता याला सेट व्हायला जवळजवळ अर्धा तास तरी लागणार आहे. तर आता आपण मी इथे एक डबा घेतलेला आहे बघा. याच्यामध्ये आपल्याला बटर पेपर घालून घ्यायचा. इथे आपण डबा घेतलेला आहे, त्याला बटर पेपर लावून घेतला. बटर पेपर तुम्ही विकत आणायची काही गरज नाही, घरीच छान असं जर समजा कोरं पेज घेतलं तरी चालतं. तर इथं आपण डब्यामध्ये हे गुलाबाच्या पाकळ्या घालून घ्यायच्या आहेत. तुमच्याकडे जर समजा दुसरं काही असलं ड्रायफ्रूट वगैरे तर घालून घ्यायचं. तर मी थोडेफार ड्रायफ्रूट घालते इथं. इथे मी थोडेसे काजू बदामाचे काप घेतलेले ते घालून घ्यायचे इथं. तुम्हाला दुसरं जर फ्रूट आवडत असेल तर तुम्ही ते पण घालून घ्यायचं. थोडेसे मी शेंगदाणे पण ठेवलेले आहेत अर्धाले सगळे, ते पण छान लागतात खायला बर्फीमध्ये. तसे मी त्याच्यात पण घातलेले आहे, पण तसे वरतून पण छान लागतात म्हणून मी घालून घेते. तर बघा किती छान असं सजावट झालेली आहे. आता आपण याच्यात बॅटर काढून घेऊ. तर इथं आपण याच्यामध्ये बॅटर काढून घेऊया. तर इथं बॅटर बघा जसं जसं थंड होईल ना तसं तसं आपल्याला बॅटर छान असं तयार होतं. साबुदाण्याचं असं त्याच्यामुळे थोडंसं चिकटपणा येतो, त्याला काही घाबरायचं नाही का होईल की नाही होईल, पण होतं छान होतं, काही हरकत नाही. थोडंसं थंड झालं का छान होऊन जातं. आता बॅटर आपण याच्यात काढून घेतलेलं आहे. छान असं मस्तपैकी सेट करून घ्यायचं. आणि याच्यात कढईमध्ये एवढं तूप शिल्लक राहिलं होतं ते मी वाटीमध्ये ओतून घेतलेलं आहे बघा. एवढं तूप म्हणजे आपल्याला एक वाटी तूप लागलंय तर तुम्ही ते तूप घालायचं, काही जास्त हे नाही करायचं. म्हणजे तुम्ही तूप घालायचं, हलगजरीपणा नाही करायचा, घालून घ्यायचं तूप. नंतर निघून जातं हे असं तूप निघतं वरती. तर छान असं मस्तपैकी बॅटर आपण सेट करून घेऊया. एक वाटी घ्यायची छोटी, त्याच्या बुडाला तूप लावून घ्यायचं आणि छान असं मस्तपैकी दाबून घ्यायचं. नाही लावलं तरी काय हरकत नाही, कारण की याच्यामध्ये तुपाचं भरपूर असतं, तूप भरपूर याच्यात. छान असं सेट करून घ्यायचं. आता हे सेट छान असं झालेलं आहे. आपण अर्ध्या तासानंतर बघूया. आता हे फक्त कड दाबून घ्यायची नीट व्यवस्थित चमच्याच्या साहाय्याने. तुम्हाला जर माझी रेसिपी आवडली तर नक्की लाईक करत जा, शेअर करत जा. तर आता हे आपण ठेवून देऊया अर्ध्या तासासाठी. इथे छान असं मस्तपैकी सेट झालेलं आहे, आपण ठेवून देऊया आता अर्ध्या तासासाठी. तर इथे बघा आपल्यावाली बर्फी सेट झालेली छान अशी मस्तपैकी अर्धा तास झालेला आहे आणि पूर्णपणे मोकळी झालेली. तर आता आपण याच्यामध्ये ट्रेमध्ये काढून घेऊया. तर बघा किती छान अशी निघालेली. आपण त्याच्याला पेपर काढून घेऊया. तर बघा किती इझी निघतोय पेपर पण.
बर्फी बघा किती छान अशी दिसते, खूप छान झालेली. तर आता आपण कट करून घेऊया. तुम्हाला कोणत्या साईज मध्ये कट करायची, कोणत्या नाही त्या साईज मध्ये तुम्ही कट करा. खूप छान अशी आपल्याला ही बर्फी तयार झालेली आहे. उपवासासाठी सोमवारच्या, खास सोमवारसाठी करेल मी. सोमवारसाठी तुम्ही ही बर्फी खाऊ शकता. याच्यामध्ये दुसरं कुठलेही काही वस्तू टाकेल नाही आपण, रवा मैदा वगैरे. ही फक्त उपवासासाठी साबुदाणा, शेंगदाणे, काजू, बदाम आणि साखर बस, आणि दूध. याच्या व्यतिरिक्त काही नाही याच्यामध्ये. त्याच्यामुळे ही खूप छान अशी बर्फी होते उपवासासाठी. ज्यांना पण श्रावण सोमवार धरायचे असतात त्यांच्यासाठी खास ही बर्फी आहे. तर इथं कट करून झालेली आहे बघा, किती छान अशी कट झालेली आहे. मस्त, किती छान अशी मस्त पैकी झालेली आहे. लाईट जास्त येतो, बाहेरचा उजेड जास्त येतो, त्याच्यामुळे थोडंसं दिसायला खूप सफेद दिसतं. त्याच्यामुळे मी तुम्हाला थोडंसं फिरून दाखवते. तर बघा किती छान अशी मस्त पैकी बर्फी झालेली आहे आपल्यावाली. मी तोडून पण दाखवते तुम्हाला. तर बघा किती छान अशी तुटते बर्फी. बघा किती एकदम मऊसूत अशी झालेली आहे आणि खूप छान अशी टेस्टी पण खूप छान झालेली आहे. आवडली तर लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. त्याचबरोबर बेल बटन सुद्धा दाबा, म्हणजे माझ्या अशाच नवीन नवीन रेसिपी तुम्हाला बघायला भेटत जातील. तर चला आजच्यासाठी धन्यवाद. भेटूया पुढच्या रेसिपीमध्ये.